श्री स्वामी समर्थ. दर 3 वर्षांनी अधिक मास येत असतो. यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये देखील अधिक मास आला आहे. अधिक मास कधीपासून सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे? त्याचा कालावधी किती आहे? त्याला कोणकोणत्या नावाने ओळखले जाते आणि अधिक मास का येतो? अधिक मासाचे धार्मिक महत्त्व हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अधिक मास 2026 मध्ये 17 मे 2026 म्हणजेच रविवारपासून सुरू होऊन 15 जून 2026 सोमवारपर्यंत आहे. यावर्षी ज्येष्ठ महिन्यात हा अधिक मास येत असल्याने 2 ज्येष्ठ महिने असतील आणि वर्षात एकूण 13 महिने असतील. हा महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी आणि दानासाठी अत्यंत शुभ मानला जातो. अधिक मासाला कोणकोणत्या नावाने ओळखले जाते तर त्याला अधिक मास म्हणतो आपण, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना अशा विविध नावाने हा महिना ओळखला जातो. अधिक मास का येतो तर चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांचा समतोल राखण्यासाठी दर 3 वर्षांनी हा जास्तीचा महिना येतो. तर जाणून घेऊया अधिक मासाचे धार्मिक महत्त्व काय आहे. ह्या महिन्यात विष्णू उपासना केली जाते. हा महिना भगवान पुरुषोत्तमाला म्हणजेच विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे पूजा, जप, तप आणि धार्मिक ग्रंथ वाचनाला मोठे महत्त्व आहे. दान धर्म. या काळात केलेले दान आणि व्रताचे फळ अनेक पटींनी मिळते अशी मान्यता आहे. म्हणून या महिन्यात दान दिले जाते. या महिन्यामध्ये जावयाचे महत्त्व. महाराष्ट्रात या महिन्यात नवीन जावयाला आमंत्रित करून त्याला पुरणपोळी, धोंडे यांचं जेवण बनवले जाते. त्यानंतर वाण देण्याची परंपरा आहे. त्यामध्ये चांदीच्या वस्तू, फळे, बत्तासे, अनारसे हे 33 या प्रमाणात दिले जाते. अधिक मासामध्ये महाराष्ट्रात नवीन जावयाला खूप महत्त्व दिले जाते. मानपान केला जातो, सन्मान दिला जातो. अधिक मासामध्ये काय टाळावे हे आपण जाणून घेऊया. विवाह, मुंज, गृहप्रवेश यासारखे नवीन शुभ कार्य, सांसारिक कामे या काळात वर्ज्य मानले जातात. अशा प्रकारे आपण अधिक मास कधी आहे, त्याचा काळ, अधिक मासाचे महत्त्व, या अधिक मासामध्ये आपण काय टाळावे हे आपण जाणून घेतले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.